विघ्नहर्तेच्या उत्सवादरम्यान विद्यार्थी जीवनातील सर्वात मोठे विघ्न दूर करण्याचा डीसीपी क्लासेसचा प्रयत्न। आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर सोशल मीडियामुळे अनेक दुष्परिणाम होतात। सोशल कनेक्ट व मनोरंजनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून होत असलेला मोबाईलचा अतिवापर पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे। याच गोष्टीला लक्षात घेऊन डीसीपी अकॅडमी आणि विश्वकर्मा गणेश मंडळ यांच्याद्वारे आयोजित समुपदेशन व्याख्यान दिनांक 4 सप्टेंबर रोजी पार पडले। मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघाचे इस्कॉन श्रीमान युगल प्रेम प्रभू यांनी विद्यार्थी व पालकांना यावेळी मार्गदर्शन केलं। सोशल मीडियावर भेटणारी प्रत्येकच माहिती खरी नसते। विद्यार्थ्यांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं व चुकीच्या माहितीला बळी पडू नये। श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले मन हा आपला चांगला मित्र बनू शकतो किंवा चांगला शत्रूही। शास्त्रांमध्ये दिलेल्या अधिकृत योग पद्धतीचा वापर करून मनावर विजय प्राप्त केला जाऊ शकतो। अनुशासित जीवन पद्धती व ध्यान धारणेद्वारे आपल्या मनाला योग्य ती सवय लावली जाऊ शकते। विद्यार्थी जीवनामध्ये दररोज किमान 10 मिनिटे तरी ध्यान लावल्याने दिवसभर आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि कुठलेही वाईट विचार राहत नाहीत। सोशल मीडियाचा वापर हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्या करिअरच्या संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी करावा, असे मत यावेळी श्रीमान युगल प्रेम प्रभू यांनी व्यक्त केले। निलंग्यातील 400हून अधिक विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला। त्याबरोबरच अनेक विद्यार्थ्यांनी आपले वैयक्तिक प्रश्न यावेळी विचारले व त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभले, अशी माहिती डीसीपी अकॅडमीचे संचालक विजय डावरगावे सरांनी दिली। अतिशय संवेदनशील व नितांत गरज असलेल्या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन केल्याबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। हरे कृष्ण महामंत्राचा गजर व श्री गणेशाच्या आरतीने व्याख्यानाची सांगता झाली। यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष मारुती पांचाळ, उपाध्यक्ष सुदर्शन पांचाळ, सोहम पांचाळ, अनिकेत जाधव यांनी व्यवस्थापन केलं। तसेच प्राध्यापक पुरुषोत्तम डावरगावे सरांनी आभार प्रदर्शन केले।